36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुका निरोगी धान्य दुकानदार संघटनेतर्फे धान्य वितरणात कोणत्याही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. तालुका पुरवठा निरीक्षक बळीराम मुंडे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नोव्हेंबर महिन्याचे धान्य वितरण डिसेंबरपर्यंत ऑनलाईन सुरू ठेवण्याची तसेच डिसेंबर महिन्यासाठीचे धान्य 100% प्रमाणात तात्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती संघटनेनं केली आहे. संघटनेचं म्हणणं आहे की काही रेशन दुकानांसमोरील पोस्ट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानं विद्यार्थ्यांना वेळेवर धान्य मिळण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ कोणत्याही कुटुंबाला नाकारला जाऊ नये यासाठी वितरण कालावधी वाढवणे आवश्यक असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. सिल्लोड तहसील कार्यालयामध्ये हे निवेदन देताना तालुका अध्यक्ष रफिक शेरखान, उपाध्यक्ष राधेश्याम कुलवाल, ज्येष्ठ सदस्य मधुकर बर्डे, भगवान कठार, पंडित पारधे, पंडित गोडसे, अजित पठाण, जितेंद्र माहोर, संजय पाटील, ठाकूरबा काकडे, एवहाब, शमशाद बेगम, संतोष वाघ, शेख शकील, श्रवण गायकवाड, सलीम बागवान, जनार्दन यांसह इतर सदस्य उपस्थित होते. तसेच आकाश पडोल आणि योगेश मिरगे यांचीही उपस्थिती होती. आम्ही शासनाला अशी विनंती करू इच्छितो की आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा वाटण्यासाठी डिसेंबरमध्ये मुदतवाढ देण्यात यावी. ज्या अनुषंगाने लाभार्थी वंचित राहणार नाही आणि टेक्निकल प्रॉब्लेममध्ये पुढे जे आमचे धान्य नोव्हेंबरमध्ये कमी देण्यात आलेले आहे ते धान्य डिसेंबर महिन्यात दुकानदारांना देण्यात यावे. त्या अनुषंगाने आज सहकारी वरिष्ठ दुकानदारांनी आज निवेदन दिलेलं आहे. त्या अनुषंगाने आजच आम्ही आणि निश्चितच मुदतवाढ भेटेल हे 100% प्रयत्न करू. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.